घराबाहेर पडणाऱ्यांनो सरकारने दिलेला पावसाचा अलर्ट गांभीर्याने घ्या, प्रवास टाळा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आवाहन. आज अनेक ठिकाणी शाळांनाही सुट्टी. मुंबई, ठाणे, पालघरला आज आणि उद्या पावसाचा रेड अलर्ट. मुसळधार ते अतिमुसळधार वादळी पावसाची शक्यता. मुंबई पश्चिम उपनगरात पावसाची जोरदार बॅटिंग. विरार देसाई परिसरातील सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं. अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद. नालासोपारा, विरार, तुळींज, स्टेशन रोड आणि बस डेपो परिसरातही पाणीच पाणी. पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस. संपूर्ण रस्ते पाण्याखाली. मनोर बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावरती 1 ते 1.5 फुटापर्यंत पाणी साचलं. जनजीवन विस्कळीत. भिवंडीला मुसळधार पावसानं झोडपलं. मुख्य बाजारपेठा पाण्याखाली. घरासह दुकानांमध्ये पाणी शिरलं. जनजीवन पूर्णतः विस्कळीत. पावसामुळे तिन्ही मार्गावरील रेल्वे सेवा खोळंबली आहे. रेल्वे ट्रॅकवरती पाणी साचलं. मध्य हार्बरसह पश्चिम रेल्वे विस्कळीत. लोकल 20 ते 25 मिनिटे उशिराने. कमी दृश्यमानतेमुळे रस्ते वाहतूकही मंदावली. पावसामुळे राज्यभरात झाडांच्या पडझडीचं सत्र सुरूच. मुंबईसह पुणे, नाशिक, साताऱ्यामध्ये झाड कोसळल्याच्या घटना. वाहनांचं मोठं नुकसान. काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम. ठाण्यामध्ये दुचाकीवर झाड कोसळल्यानं 2 जण जखमी. सत्ताधाऱ्यांचा माज वाढलाय. बेफाम वागणाऱ्यांकडून राजीनामे घ्या. अमित साटम यांच्यावरती मुख्यमंत्री मौन का? राज ठाकरेंचा फडणवीसांना पत्र. स्टँडिंग कमिटीमधील अंडरस्टँडिंग बंद झाल्यानं 2 पक्षांकडून मला टार्गेट केलं जातंय. आम्ही फील्डवर काम करणारे, घरात बसून पोस्ट लिहिणाऱ्यांना उत्तर देणार नाही. अमित साटम यांचं प्रत्युत्तर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली. अशक्तपणा आणि व्हायरल ताप आल्यानं खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू. रुग्णालयातून घेतला राज्यातील पावसाचा आढावा. शिवसैनिकांना रस्त्यावर उतरून मदत कार्य करण्याचंही आवाहन.